समोर आलेला आहे। विमान कोसळतानाचं थरारक दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। टेक ऑफची दृश्य आहेत अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानात कोसळलं। आपण पुढे जाऊन एकूणच बघणार आहोत की कशा पद्धतीने ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे। इथे चहू बाजूंना तुम्हाला फक्त धुराचे लोळ आणि जळालेले सगळे वस्तूंचे अवशेष जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की या विमानाच्या बोगीचे काही पार्ट जे आहेत, काही अवशेष जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत। हे विमानाचे काही अवशेष, जळालेले अवशेष आपण या ठिकाणी बघतोय। कशा पद्धतीने ही दुर्घटना झाली हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। आपण सध्या ग्राउंड झिरोवर आहोत। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणच्या ग्राउंड झिरोवर सध्या आपण आहोत आणि माझ्या मागे हे दृश्य तुम्ही बघा। किती भीषण आणि किती भयावह अशा पद्धतीचा हा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल। हे विमान कोसळल्यानंतर जो स्फोट झाला त्या स्फोटाचा जो हादरा आहे तो या संपूर्ण परिसरातल्या आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंग्सला देखील बसला। त्या बिल्डिंगमध्ये जे लोक होते त्यांना देखील या ठिकाणी प्रचंड मोठा धक्का या ठिकाणी बसला आणि आपण दृश्यांमध्ये बघा किती भयावह ही परिस्थिती आहे, किती भीषण अशा पद्धतीचा हा अपघात झालेला असेल। आणि या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय की विमानाचे हे जे अवशेष आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय। विमानाचे टायर जे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतात। ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी विमान कोसळलं आणि विमान कोसळल्यानंतर त्या विमानामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये अनेक जे प्रवासी जे होते ते या ठिकाणी पूर्णपणे भाजले गेले। आणि या दुर्दैवी घटनेनंतर आता आपण बघतोय की या ठिकाणी किती भीषण अशी ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। एनडीआरएफची टीम असेल किंवा स्थानिक पोलीस असतील यांच्या मदतीनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या या ठिकाणी आपल्याला या दुर्घटनास्थळी बघायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आत्ताच या ठिकाणी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे आणि नेमकी ही दुर्घटना कशी घडली याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीनं या संपूर्ण बिल्डिंगला या स्फोटाचा जो हादरा आहे तो जाणवला। या बिल्डिंगच्या ज्या काचा आहेत भूकंप झाल्यानंतर किंवा मोठी दुर्घटना ज्यावेळेला होते त्यावेळेला कशा पद्धतीनं ही संपूर्ण बिल्डिंग ही या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाली आहे हे आपण या ठिकाणी बघतोय। अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना आणि त्यामुळे आता या संपूर्ण घटनेनंतर या रेस्क्यू ऑपरेशनला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या घटनेनंतर गुजरात प्रशासनाने मदत कार्य देखील सुरू केलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवले सह मी चंदन पूजाधिकारी, TV9।